नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. कारण 16 तारखेला विनायक चतुर्थी आहे, त्याचबरोबर नागपंचमीचा भावाचा उपवास देखील आहे. पण वर्षातून फक्त एकदाच करता येणारे श्रावणातलं दुर्वा गणपती व्रत आज आपण पाहणार आहोत. कारण इतकं महत्त्वाचं आहे हे व्रत. या व्रताचा विधी आणि छोटे मोठे सण श्रावणात जे लोक करतात, तशीच विनायकी चतुर्थी ही शुक्ल पक्षात येणारी आहे. संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षात असते, त्याप्रमाणे विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षात येते. म्हणूनच दुर्वा अर्पण करायचे आहेत. दुर्वा गणपती व्रत हे नावच आहे. म्हणून चला तर आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. कारण बऱ्याचपैकी अनेक लोकांनी मागच्या वर्षी जेव्हा मी विनायक चतुर्थी व्रत सांगितलं तेव्हा बरेच जणांना चांगले अनुभव आले. अनेकांनी मेसेजमध्ये शेअर केले की हे गणपती व्रत आमच्या घरी पूर्वी केले जायचे, पण आम्हाला त्याची अर्धवट माहिती असल्यामुळे आम्ही केलं नव्हतं. तर तुम्ही सांगितल्यामुळे एकदम सोप्यात सोपा हा विधी माहिती झाला. तर चला जाणून घेऊया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये दुर्वा गणपती व्रत कसं करायचं. श्रावण सुरू झाला की गणपती बाप्पांच्या आगमनाचे हळूहळू वेध तर लागतातच. त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजे मराठी वर्षातील विनायक चतुर्थीला हे दुर्वा गणपती व्रत करायची प्राचीन परंपरा आहे. श्रावणातील विनायक चतुर्थी ही विशेष मानली जाते. दुर्वा गणपती व्रत केलं जातं. आता मग अनेक जण म्हणतील की यासाठी आता काही वेगळा विधी वगैरे काही करावा लागणार आहे का, उपवास वगैरे करावा लागणार आहेत का? तर बिलकुल नाही. तुम्ही उपवास वगैरे नाही केला तरी चालतं. त्याचबरोबर हे व्रत जे आहे ते शुक्ल पक्षामध्ये आरंभ केलं जातं. जे आता दुर्वा गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी ही असणे आवश्यक आहे. हे व्रत 2, 3 अथवा 5 वर्ष केलं जातं. आता ज्यांनी मागच्या वर्षी सुरू केलेलं आहे ते 2 वर्ष करतील. संकल्प ज्याप्रमाणे आपण घेणार आहोत त्यामध्ये म्हणायचं आहे की 2, 3 किंवा 5 वर्षांसाठी. मग आता हे कसं करायचं आहे? वर्षातून एकदाच येणारं दुर्वा गणपती व्रत. यावेळेस आता काय करायचं आहे आपण बघूया की गणपती बाप्पांना सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपण एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. एक साधा कलश त्यावरती मांडायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्यासाठी कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात दुर्वा पसरवून ठेवायच्या आहेत. कलश ठेवायचा पाण्याने भरून. एक प्लेट किंवा तामण ठेवायचं, त्यावर दुर्वा पसरवून ठेवायच्या. त्यावर दुर्वांच्या ज्या पसरलेल्या आहेत त्यावर गणेशाची मूर्तीची स्थापना करायची आणि पंचामृताने किंवा पाण्याने स्नान घालून मूर्ती स्थापन करावी. लाल वस्त्र किंवा षोडशोपचारांनी पूजा करावी आणि त्यानंतर लाल वस्त्र वाहून किंवा जो कलावा आहे तो वाहून तुम्ही गणपतीला हळदी, कुंकू, आघाडा, विविध पत्री वगैरे मिळतात आता आपल्याला या श्रावणामध्ये, तर त्या अर्पण कराव्या. शमीपत्र मात्र आवर्जून अर्पण करावं. धूप दीप नैवेद्य दाखवावा. आता नैवेद्यामध्ये साखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. त्यानंतर आरती करायची आहे आणि मग प्रार्थना करायची आहे की पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे बरं का या. कारण इतर पत्रींप्रमाणे दुर्वा अर्पण करायच्या आहेत, पण एरवी गणपतीची नावे घेत आपण दुर्वा अर्पण करतो. पण मात्र ही जी चतुर्थी आहे विनायकी चतुर्थी, ही जर रविवारी आली असल्यास 21 दुर्वा व्हाव्या असं अनेक जण सांगतात. यंदा रविवारच आलेला आहे, पण इतर वेळेस जरी ही विनायकी चतुर्थी आली तरी 21च्या पटीमध्ये म्हणजे 21, 2100, 21,000, 21 लाख अशा प्रकारे दुर्वा वाहण्याचा संकल्प अनेक जण मनोभावे करतात. कारण विघ्नहर्ता गणेश आणि त्याला प्रिय असणारे या दुर्वा, आणि आपल्याला आता सगळीकडे हिरवळ झालेली आहे. या हिरवळीमध्ये या दुर्वा आपल्याला निसर्गानेच दिलेले आहेत. यासाठी कोणते पैसे मोजण्याची गरज नाही, तर फक्त ती गरज आहे मनोभावे श्रद्धेने त्या दुर्वा घेऊन स्वच्छ करून निवडून धुवून साफ करून ती अर्पण करण्याची. पण ही अर्पण करत असताना तिच्या बुंद्याची हळदी कुंकू लावावं आणि अग्रभागाला चंदनाचं अत्तर लावावं. यामुळे तुम्हाला रिद्धी सिद्धी नेम फेम यश कीर्ती मिळते. त्यासोबतच तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात, दीर्घायुष्य लाभतं, तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. म्हणून श्रावणात तर दुर्वा भरपूर उगवतात आणि इतर पत्रे देखील सहज मिळतात, फुले सहज मिळतात. त्यामुळे हे व्रत फारसे अवघड नाही हे लक्षात घ्या.
फक्त गणपती बाप्पांच्या प्रिय दुर्वा या पूजन करताना 21 दुर्वांच्या जोड्या 21 घ्यायच्या आहेत. त्याचा एक हार बनवायचा आहे. विषम संख्येमध्ये घ्यायच्या, जसे की 3, 5, 7, 9 अशी 21 दुर्वांची जोडी घेऊन त्याचा हार बनवायचा आहे. अनेक जण सांगतात मनापासून केलेली ही गणपती बाप्पांची भक्ती अनेक भाविकांची इच्छा पूर्ण करते. म्हणूनच अशी लोकमान्यता असलेली हे दुर्वा गणपती व्रत गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण करा, ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे. आणि संध्याकाळी नैवेद्य म्हणून तुम्ही गणपती बाप्पांच्या आवडीचं मोदक जरी त्यांना अर्पण केले नैवेद्यामध्ये तरी चालणार आहे, आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करा. अमृता समान अशा दुर्वा असलेल्या दुर्वा ही औषधी वनस्पती आहे, त्यामुळेच या दुर्वांना खूप महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असताना, आता उत्तर पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा काय करायचं आहे, साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा जे तुम्ही बनवलेलं आहे जेवण त्याचा नैवेद्य दाखवून पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि मग त्यानंतर अक्षदा घ्यायच्या हातामध्ये, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सोडायच्या, पुनरागमन याच म्हणायचं की पुन्हा तुम्ही या, पुन्हा माझ्याकडून तुमची ही सेवा घडवून घ्या, असं म्हणत तुम्ही अक्षदा समर्पण करून धूप दीप ओवाळायचा आहे. नैवेद्य दाखवावा. काहीच नाही केलं तर साधा साखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती झाल्यानंतर हा प्रसाद वाटावा. मग हळूहळू मूर्तीची जी आहे धूपदीप ओवाळल्यानंतर उत्तर पूजा तुम्ही करू शकता. विधिवत तुम्ही दिवा वगैरे बाजूला ठेवून मूर्ती पुन्हा आपल्या देवाऱ्यात ठेवू शकता. अशा प्रकारे हे केलेलं दुर्वा गणपती व्रत हो. मात्र यातील काही दुर्वा तुमच्या तिजोरीत लाल कापडामध्ये गुंडळून ठेवा. काही दुर्वा तुमच्या गाडीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लाल कापडामध्ये गुंडळून या ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर ज्या अजून काही उरतील त्याची एक पोटली बनवून मेन दरवाजाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती टांगायची आहे. यामुळे येणारे सगळे विघ्न दूर होतात. त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन संधी मिळतात. करिअरमध्ये जे काही आत्तापर्यंत अडथळे येत होते ते दूर होऊ लागतात. फक्त गरज आहे ती श्रद्धेची, विश्वासाची, आणि परमेश्वर जे काही माझ्यासाठी करतो किंवा माझ्याकडून जे करून घेत आहे ते सगळं माझ्यासाठी एक ना एक दिवस खूप मोठं परिणामकारक बदल घडवून आणणार आहे, अशी मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे ती एक साक्षीभाव किंवा एक श्रद्धा. त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक जण श्रद्धेने हा उपवास करतात. त्यात यावेळेस नागपंचमीचा उपवास आलेला आहे, भावाचा उपवास. त्यामुळे हा उपवास तुम्ही करू शकता. उपवास करत असताना कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात आणू नका. फक्त हे व्रत तुम्हाला मनोभावे करायचं आहे आणि जो तुमचा उपवास आहे तो तसाच चालू ठेवायचा आहे. उपवासाच्या जे वस्तू आहेत पदार्थ ते तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला दोन्हीही प्रकारचं पुण्यकालक फळ आजच्या दिवशी मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या उपायांसहित व्रतांसहित. पण हो, व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. कमेंटमध्ये ओम गणगणपते नमः विघ्ननाशनाय नमः असं जरूर लिहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या हातून एखादं चांगलं काम झालं, कदाचित कुणाला तरी या उपायाची, या व्रताची खरंच खूप नितांत गरज असेल, तर तुम्ही एक साधन बनताल आणि परमेश्वर हे सगळं पाहत असतो. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.